हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एमपीएससी ट्रिक चॅनल. मी अजय कुमार गोसावी. आज आपण 14 एप्रिल ते 21 एप्रिल 2020 या कालावधीत जे न्यूजपेपर होते त्यातल्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत ना, तर त्या पाहणार आहोत. ही नवीन सिरीज आहे. याच्यामध्ये दर 7 दिवसाचे न्यूजपेपर अनालिसिस आहे ना, तर ते आपण एका व्हिडिओमध्ये घेणार आहोत. अशा पद्धतीने ही सिरीज चालू ठेवणार आहोत. त्याचा रिस्पॉन्स जर चांगला आला तर याच्या अगोदरचे झालेले महिन्यातले सुद्धा आपण व्हिडिओ घेणार आहे. दुसरं म्हणजे तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा. आज आपला पहिला महत्त्वाचा पॉईंट येतो तो म्हणजे टॉम अँड जेरी याचे दिग्दर्शक जे आहेत ना, जीन डाईच यांचं निधन झालेलं आहे, त्यामुळे ते चर्चेत आले होते. जीन डाईच हे ऑस्कर पुरस्कार विजेते आहेत, हे ध्यानात घ्या. रेखाचित्रकार म्हणून ते ओळखले जातात. टॉम अँड जेरीचे दिग्दर्शक म्हणून त्यांनी किती भागाचं दिग्दर्शन केले तर एकूण 13 भागाचं त्यांनी दिग्दर्शन केलेलं आहे. त्यानंतर पॉपियो द सेलर ही जी मालिका होती, पॉपियो द सेलर ही जी मालिका, याच्यातले बरेचसे भाग सुद्धा त्यांनी डायरेक्ट केलेले आहेत. ते सुद्धा त्यांच्या चर्चेतला पॉईंट आहे. आता त्यांना ऑस्कर पुरस्कार कशासाठी मिळाला होता ते लक्षात घ्या. डाईच यांना उत्कृष्ट लघु ॲनिमेशन पटासाठी उत्कृष्ट लघु ॲनिमेशन पटासाठी 1960 साली मुनरो ही जी सिरीज होती, या मुनरोच्या रूपाने त्यांना ऑस्कर पुरस्कार मिळालेला होता. याच प्रवर्गामध्ये त्यांना 1964 मध्ये हिअर इज न्यूडिक आणि हाऊ टू अवॉइड फ्रेंडशिप हे जे ॲनिमेशन पट होते ना, त्याच्यासाठी त्यांना नामांकन मिळाले होते. नामांकन जरी कशाला मिळालं असलं तरी त्यांना ऑस्कर कशासाठी मिळालं आहे तर उत्कृष्ट लघु ॲनिमेशन पट 1960 मध्ये आलेली मुनरो सिरीज होती, या सिरीजला त्यांना ऑस्कर पुरस्कार मिळालेला आहे. मृत्यूसमयी त्यांचं वय होतं 95 वर्ष. त्यांनी बऱ्याचशा लघु अनिपट आहेत ना, लघु ॲनिमेशन पट आहेत ना, ते त्यांचं दिग्दर्शन केलं होतं. त्याच्यामध्ये पॉपियो द सेलर हे चर्चेतलं आहेच, मॅन आहे. मुनरोसाठी 1960 साली त्यांना ऑस्कर मिळाला होता, हे आपण पाहिलंच. टॉम टेरिफिक अँड न्यूडोनिक याचा सुद्धा त्यामध्ये समावेश होतो, की जे वेगवेगळे परीक्षेसाठी हा इम्पॉर्टंट पॉईंट आहे, एवढं ध्यानात घ्या. त्यानंतर पुढची न्यूज आहे ते म्हणजे मुंबई हायकोर्टाचे मुख्य न्यायमूर्तीपदी आता कोणती व्यक्ती येणार आहे तर त्यांचं नाव आहे दीपंकर दत्ता. आता याच्या अगोदरचे जे मुख्य न्यायाधीश होते ना, तर ते होते भूषण धर्माधिकारी. हे 27 मार्चला सेवानिवृत्त होत असल्याने त्यांच्या जागी आता मुंबई हायकोर्टाचे मुख्य न्यायमूर्तीपदी कोण येणार आहे तर दीपंकर दत्ता हे येणार आहेत. कॉलेजियम पद्धतीनं त्यांची निवड करण्यात आलेली आहे. 1989 साली ना त्यांनी LLB ची पदवी घेतली होती. त्यानंतर वकिली सुरू केली. त्याच्यानंतर त्यांनी कोलकाता उच्च न्यायालयामध्ये अनेक वर्ष वकिली केलेली आहे. त्याशिवाय त्यांना सर्वोच्च न्यायालय व अन्य राज्यातील न्यायालयामध्ये जे महत्त्वाची प्रकरण आहेत त्यामध्ये सुद्धा त्यांनी आपले महत्त्वाचा युक्तिवाद मांडलेला आहे. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाचे पुढचे मुख्य न्यायमूर्ती कोण असणार आहेत तर दीपंकर दत्ता हे नाव लक्षात ठेवा. कलकत्ता उच्च न्यायालयामध्ये ते ज्येष्ठतम न्यायाधीश होते, तिथं ते आहेत. ह्या गोष्टी महत्त्वाच्या. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे वसुंधरा विज्ञान केंद्राचे जे संस्थापक आहेत CB नाईक यांचं निधन झालं. CB नाईक यांचं टोपण नाव म्हणजे CB काका असं त्यांना म्हटलं जातं. CB नाईक चंद्रकांत बाबाजी उर्फ CB नाईक हे त्यांचं मूळ नाव. तर हे वसुंधरा विज्ञान केंद्राचे संस्थापक आहेत, कुडाळ येथील नेरूर पार या ठिकाणी असलेली. 83 वर्षे त्यांचं निधन झालेलं आहे, त्यामुळे चर्चेत आलेले होते. ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांच्या प्रेरणेतून त्यांनी नोकरी सोडलेली होती मुंबईमध्ये बँकेची आणि कुडाळ नेरूर पार येथे 1995 साली वसुंधरा विज्ञान केंद्राची स्थापना केलेली होती. आता ही संस्था स्थापन करण्यामागे त्यांचा महत्त्वाचा उद्देश काय होता तर कोकणचा जो ग्रामीण भाग आहे त्याच्यामध्ये विज्ञानाचा प्रसार करणं हे महत्त्वाचं टार्गेट ठेवून त्यांनी ही संस्था स्थापन केलेली आहे. तर जरूर लक्षात ठेवा, वसुंधरा विज्ञान केंद्राचे संस्थापक CB नाईक यांचं निधन झालं. CB काका या नावानं ते ओळखले जातात. कुडाळ नेरूर पार येथे 1995 साली त्यांनी ही संस्था स्थापन केली होती. त्यानंतर पुढची न्यूज आहे ते म्हणजे माजी बॉक्सिंगपटू जयवंत मोरे हे कालावधी झाले, त्यांचं निधन झालं, त्यामुळे ते चर्चेत होते. आता जयवंत मोरे यांच्याबद्दल सांगायचं झालं तर राज्याचे पहिले शिवछत्रपती पुरस्कार विजेते बॉक्सर, राज्याचे पहिले शिवछत्रपती पुरस्कार विजेते बॉक्सर म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते म्हणजे जयवंत मोरे, हे लक्षात ठेवा. त्यांचा कार्यकाळ जर बघितला तर 1962 ते 1984 हा जो त्यांचा कार्यकाळ होता त्यांनी बराचसा गाजवलेला आहे. 11 वर्ष अखिल भारतीय रेल्वे अजिंक्यपद स्पर्धेमध्ये त्यांनी सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार पटकावला होता. 11 वर्ष अखिल भारतीय रेल्वे अजिंक्यपद स्पर्धेमध्ये, हा एक पॉईंट लक्षात ठेवा.
त्याचबरोबर त्यांच्यावर आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे सर्वोत्तम तंत्रशुद्ध बॉक्सरचा किताब त्यांना किती वेळा मिळालेला आहे? एकूण 16 वेळा मिळालेला आहे. एकूण 16 वेळा. ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवा. परीक्षेसाठी इम्पॉर्टंट. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे आशियाई पॅरा गेमच्या बोधचिन्हाचं अनावरण झालेलं आहे. तर आशियाई पॅरा गेम्स ह्या कुठं होणार आहेत? तर चीनमध्ये 2022 साली ह्या गेम्स होणार आहेत. कोणत्या कालावधीमध्ये ते होणार आहे असं डिक्लेअर करण्यात आले? तर 9 ते 15 ऑक्टोबर 2022 या कालावधीमध्ये चीनमध्ये ह्या स्पर्धा होणार आहेत. चीनमधलं कुठलं शहर आहे? तर हाँगझू या शहरामध्ये या स्पर्धा पूर्ण होणार आहेत. आता या स्पर्धेमध्ये एकूण किती क्रीडा प्रकारांचा समावेश असेल? तर एकूण 22 क्रीडा प्रकारांचा समावेश असेल. त्यामध्ये जवळजवळ 3000 ॲथलीट या स्पर्धेमध्ये सहभागी होतील. स्पर्धेची सुरुवात तायकोंदो पॅरा केकोनिंग या गेम पासून होणार आहे आणि याचा बोधचिन्ह असलेला दिव्य पक्षी हा हाँगझोऊ संस्कृतीचं प्रतिचिन्ह आहे, हेही ध्यानात ठेवा. भारत सरकारने यावर्षी विक्रमी अन्नधान्याचं लक्ष्य टार्गेट ठेवलेलं आहे. तर या आगामी पीक वर्षामध्ये म्हणजे 2020-21 मध्ये किती लक्ष ठेवण्यात आले? तर हे 298.3 दशलक्ष टन एवढं. किती? 298.3 दशलक्ष टन. 298.3 एवढं अन्नधान्याचं लक्ष टार्गेट ठेवण्यात आलेलं आहे. आता दशलक्ष टनामध्ये जर तुम्ही बघितलं तर खरीपामध्ये 149.92 दशलक्ष टन आणि रब्बीमध्ये 148.4 दशलक्ष टन. आता त्याच्यामध्ये कोणत्या पिकामध्ये जास्त फोकस करण्यात आलेला आहे? तर हे तांदूळ पीक आहे. तांदूळ पिकासाठी 117.5 दशलक्ष टन. याचं रिझन म्हणजे सध्या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव आणि बऱ्याच लोकांना अन्नधान्य पुरवणं गरजेचं आहे. त्यासाठी या धान्य उत्पादनाचं लक्ष सरकारनं ठेवलेलं आहे. तर परीक्षेसाठी इम्पॉर्टंट काय आहे? 2020-21 या वर्षामध्ये किती धान्य उत्पादनाचं लक्ष ठेवले? तर 298.3 दशलक्ष टन. त्याच्यामध्ये खरीप येते 149.92, रब्बी येते 148.4. कोणत्या पिकासाठी जास्त फोकस ठेवलाय? तर ते तांदूळ आहे. तांदूळ आहे 117.5. कृषी मंत्री आहेत नरेंद्र सिंग तोमर, हेही ध्यानात ठेवा. गहू पिकासाठी त्याच्या खालोखाल येते 106 दशलक्ष टन एवढं टार्गेट ठेवण्यात आलेलं आहे. म्हणजे तांदूळ गहू याच्यामध्ये जास्त फोकस केलेला आहे. त्यानंतर पुढची न्यूज आहे ते म्हणजे ज्येष्ठ रंगकर्मी मनोहर कुलकर्णी यांचं निधन झालं, त्यामुळे ते चर्चेत होते. आता मनोहर कुलकर्णी यांच्याबद्दल मृत्यूसमयी त्यांचं वय होतं 92 वर्ष. त्यांच्याबद्दल जर सांगायचं झालं तर त्यांनी मनोरंजन संस्थेची स्थापना केली होती. ही मनोरंजन संस्था त्यांनी 1970 साली स्थापन केली, हे लक्षात घ्या. मनोरंजन संस्था कधी स्थापन केली आहे? 1970 साली. तर हा त्यांच्याबद्दल लक्षात ठेवणारा एक महत्त्वाचा पॉईंट आहे. त्याचबरोबर त्यांनी काही नाटकामध्ये ना हौशी कलाकार म्हणून काम केले. त्याच्यामध्ये उद्याचा संसार, तुझ आहे तुझं पाशी, अश्रूंची झाली फुलं. अश्रूंची झाली फुलं हे नाटक खूप प्रसिद्ध आणि फेमस आहे. लग्नाची बेडी अशा अनेक नाटकामध्ये त्यांनी हौशी कलाकार म्हणून काम केले. जावई माझा भला, पांडू हवालदार या चित्रपटामध्ये सुद्धा त्यांनी आपल्या भूमिका गाजवलेल्या होत्या. परंतु ज्येष्ठ रंगकर्मी मनोहर कुलकर्णी यांचं निधन झालं. त्यांनी स्थापन केलेली संस्थाच खूप महत्वाची आहे. ती संस्था म्हणजे मनोरंजन संस्था. कोणती संस्था आहे? मनोरंजन संस्था. आणि किती साली स्थापन केली होती? तर 1970 साली स्थापन केली होती. त्यांच्याबाबत हे पॉईंट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मनोहर कुलकर्णी यांच्याबद्दल आणखी काही महत्वाची नाटकं जर बघितली तर संशय कल्लोळ असेल, म्युन्सिपाल्टी, भावबंधन, घराबाहेर, उद्याचा संसार, चूक भूल द्यावी घ्यावी, हे सुद्धा मोजके काही महत्वाचे नाटक आहेत ना. तर त्यामध्ये स्वतःनी महत्वाचं काम केले. त्याचबरोबर त्यांनी टपाल विभागामध्ये नोकरीला असतानाच विविध नाट्य स्पर्धांमध्ये सहभाग घेतला होता. त्यातलं सगळ्यात पहिल्यांदा त्यांचं म्हणजे 1961 साली बहुरूपी रंगमंदिर या पुण्यातल्या खुल्या नाट्यगृहाचं व्यवस्थापन पाहताना त्यांनी बऱ्याच केलेलं. त्यांच्याबद्दल बऱ्याच गोष्टी आहेत. आता हे आणखी काय महत्त्वाचं सांगू शकतो तर त्यांना बालगंधर्व पुरस्कार, पुणे पालिकेचा बालगंधर्व पुरस्कारानं सुद्धा सन्मानित करण्यात आलेलं आहे. आता बँकेचं विलिनीकरण झालं, ती प्रोसेस कंप्लीट आता झाल्यानंतर मर्जरनंतरची स्थिती म्हणून तर त्याच्यामध्ये आता पंजाब नॅशनल बँक ही देशातली आता सार्वजनिक क्षेत्रातली दुसऱ्या क्रमांकाची मोठी बँक ठरणार आहे. भारतीय स्टेट बँक ही पहिल्या क्रमांकावर असेल. तिसरी मोठी सार्वजनिक क्षेत्रातली मोठी बँक कोणती असणार आहे? तर बँक ऑफ बडोदा ही तिसरी सर्वात मोठी बँक असणार आहे. आता याच्याबद्दल जर तुम्ही अगोदर लक्षात घेतलं तर यापूर्वी काय काय विलिनीकरण झाली ते पाहूया. 1 एप्रिल 2017 रोजी ना भारतीय स्टेट बँकेमध्ये ज्या 5 सहयोगी बँका होत्या ना आणि जी भारतीय महिला बँक यांचं विलिनीकरण करण्यात आलं होतं 1 एप्रिल 2017 मध्ये. त्याच्यानंतर सप्टेंबर 2018 मध्ये केंद्र सरकारनं काय केलं होतं तर विजया बँक आणि देना बँक, कोणत्या बँक आहेत? विजया बँक आणि देना बँक या दोन्ही बँकांचं विलिनीकरण कशामध्ये करण्यात आलं होतं? तर बँक ऑफ बडोदामध्ये करण्यात आलं होतं. सप्टेंबर 2018 मध्ये विजया बँक आणि देना बँक या बँकांचं विलिनीकरण बँक ऑफ बडोदामध्ये करण्यात आलं होतं सप्टेंबर 2018 मध्ये.
पंजाब नॅशनल बँक ही देशातली सार्वजनिक क्षेत्रातली दुसरी मोठी बँक ठरली आहे. याच्यामध्ये कोणत्या बँकेचं विलीनीकरण करण्यात आले तर पंजाब नॅशनल बँकेमध्ये ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि युनायटेड बँक ऑफ इंडिया या बँका विलीनीकरण झालेल्या आहेत. त्याचबरोबर युनियन बँक ऑफ इंडियामध्ये युनियन बँक ऑफ इंडिया जी होती युनियन बँक ऑफ इंडिया या युनियन बँक ऑफ इंडियामध्ये आंध्र बँक आणि कॉर्पोरेशन बँक यांचं विलीनीकरण झालेलं आहे. युनियन बँक ऑफ इंडियामध्ये आंध्र बँक आणि कॉर्पोरेशन बँक यांचं विलीनीकरण झाले. कॅनरा बँकेमध्ये सिंडिकेट बँक सामील झालेली आहे. इंडियन बँक आणि अलाहाबाद बँक यांचं एकत्रीकरण करण्यात आलेलं आहे. त्यामुळे हे जे बँक विलीनीकरण आहे ना तरी सगळ्यात मोठी प्रोसेस आहे हे लक्षात घ्या. म्हणजे तुम्हाला काय काय गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. सार्वजनिक क्षेत्रातली सगळ्यात मोठी बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया. 2 नंबरला येते पंजाब नॅशनल बँक. त्यानंतर बँक ऑफ बडोदाचा नंबर लागतो. ह्याच्या अगोदर बँक विलीनीकरण झालं होतं त्यामध्ये 1 एप्रिल 2017 लक्षात ठेवा. भारतीय स्टेट बँकेमध्ये ज्या 5 सहयोगी बँक आणि महिला बँकेचं विलीनीकरण झालं होतं. त्यानंतर सप्टेंबर 2018 मध्ये जे विजया बँक आणि देना बँक होत्या ना या बँकाचं विलीनीकरण बँक ऑफ बडोदामध्ये करण्यात आलं होतं. त्याचबरोबर आता जी पंजाब नॅशनल बँक ही सार्वजनिक क्षेत्रातली दुसरी मोठी बँक झाली आहे. याच्यामध्ये पंजाब नॅशनल बँकेमध्ये कोणत्या बँकेचं विलीनीकरण करण्यात आलंय तर ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि युनायटेड बँक ऑफ इंडिया यांचं विलीनीकरण करण्यात आले. ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि युनायटेड बँक ऑफ इंडिया हे पंजाब नॅशनल बँकेमध्ये विलीनीकरण झाले. त्याचबरोबर जी युनियन बँक ऑफ इंडिया आहे युनियन बँक ऑफ इंडिया याच्यामध्ये आंध्र बँक आणि कॉर्पोरेशन बँक यांचं विलीनीकरण झाले. युनियन बँक ऑफ इंडियामध्ये आंध्र बँक आणि कॉर्पोरेशन बँक यांचं विलीनीकरण झाले. कॅनरा बँकेमध्ये सिंडिकेट बँक सामील झालेली आहे आणि जी इंडियन बँक होती आणि अलाहाबाद बँक यांचं विलीनीकरण झाले. तर ह्या सगळं विलीनीकरण प्रोसेस समजून घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आता स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक आणि बँक ऑफ बडोदा यांच्यानंतर 4थ्या क्रमांकावर कोणती बँक येणार आहे तर कॅनरा बँक येणार आहे. 4थ्या क्रमांकावर पोहोचलेली आहे हेही लक्षात घ्या. 5वा क्रमांक युनियन बँक ऑफ इंडियाचा लागणार आहे. 6व्या क्रमांकावर आता बँक ऑफ इंडियाला समाधान मानावं लागणार आहे. या अगोदर ही 2ऱ्या क्रमांकावर होती परंतु बँक ऑफ इंडिया आता 6व्या क्रमांकावर गेलेली आहे. 8वा इंडियन बँक 7व्या क्रमांकावर आली. 8वा नंबर बँक ऑफ इंडियाचा, सेंट्रल बँक ऑफ इंडियाचा असे क्रमांक लागतात. त्यामध्ये बँक ऑफ महाराष्ट्राचा कितवा क्रमांक आहे तर तो 11व्या क्रमांक आहे. म्हणजे हे क्रम लक्षात घ्या. सगळ्यात मोठी बँक असणार आहे स्टेट बँक ऑफ इंडिया. पंजाब नॅशनल बँक 2ऱ्या क्रमांकावर. 3ऱ्या क्रमांकावर बँक ऑफ बडोदा असणार आहे. 4थ्या क्रमांकावर कॅनरा बँक असणार आहे. 5व्या क्रमांकावर युनियन बँक ऑफ इंडिया येणार आहे. 6व्या क्रमांकावर बँक ऑफ इंडिया येणार आहे. 7व्या क्रमांकावर इंडियन बँक येणार आहे. 8व्या क्रमांकावर सेंट्रल बँक ऑफ इंडिया. 9व्या क्रमांकावर इंडियन ओव्हरसीज बँक. 10व्या क्रमांकावर युको बँक आणि 11व्या क्रमांकावर बँक ऑफ महाराष्ट्र.